कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई बाळाची नाही टेस्ट करायची हवं। कसली ग? ते बाळाला काही आजार आहे का हे बघायचं होतं। हिरकणी योजनेमध्ये सुरू केलं मी आत्ताच, तर त्यासाठी ना बाळाची लाळ हवी होती आई। लाळ? ती घेऊन काय होणार? ते म्हणजे ते काही एवढं नाही माहिती मला, डॉक्टरांना माहिती आहे ना ते सगळं। त्यांनी फक्त सांगितलं की बाळाची लाळ हवी आहे। मी मुद्दाम रुपालीताईंसमोर बोलले नाही हे। अगं ती काय म्हणणार आहे तेव्हा? ती आता बरी झाली आहे ना? नाही तसं नाही, त्या काही म्हणणार नाही, पण उगाच त्यांना टेन्शन आलं असतं ना बाळाला काही आजार आहे का वगैरे म्हणून। मी बाळाची लाळ घेऊ का? बरं तू स्वप्नीलशी तरी बोललीस का? मी सांगते की सरांना, मी घेऊ लाळ? अगं मग घे की। बाळा, मी तुझी आई आहे। मला ना एक मदत पाहिजे होती तुझी। तुझी आई तुला थोडा त्रास देणार आहे। तुझ्यासाठी खोटं बोलावं लागेल मला, पण सत्य सगळ्यांना कळलं पाहिजे ह्यासाठी चाललंय। आई हे जरा तोंड बाळाचं। हा हो करते। आई आव रडते बाळ। तुला काय झालं? आई काय करते बाळ? ते डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं। होय, ते काढत होती ती। बर बर आई, ह्यांनी हे औषध आणले, बाळाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे, त्यांनी बाळाला काही त्रास नाही होणार। हा बरं टाक। नाही आपण बादली घेऊन जाऊया, तिकडे टाकते मी, चला। होय चला शंभू घालायच्या। आता आमच्या बाबू शंभू घालणार, मस्त आजी आंघोळ घालणार। हा चला चला चला। अरे चिंचुके, यशबापू यशबापू ॲम्ब्युलन्स कुठे? ॲम्ब्युलन्स येतच असेल साहेब। यशबापू जागा राहा। ते बघ ॲम्ब्युलन्स इथे आपल्याला दवाखान्यात जायचंय। चिंचुके लगेच टाका, चल स्ट्रेचर घे। एक्सक्यूज मी मॅडम। हां हां, या फाईल्स सह्या हव्या आणि हे तुमचं शेड्यूल। गायतोंडे, हे सगळं शेड्यूल जरा दुपारून लावा, मी आता बाहेर निघाली। हो मॅडम, मी दुपारून या मीटिंग्स रिशेड्यूल करतो। हां, आणि फाईल मी वाचते आणि मगच सह्या करते, मला जरा वेळ लागेल। मॅडम हे काय? नाही ते असंच। मॅडम तुम्ही DNA टेस्टसाठी असंच नाही सांगणार। गायतोंडे अहो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता। गायतोंडे ही गोष्ट चुकूनही अर्जुनपर्यंत नाही गेली पाहिजे। मॅडम मी तुमचा PA आहे। अर्जुन सरांना काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं ह्याचं अचूक भान आहे मला। आणि खरं तर मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही काहीतरी सांगत होता। प्लीज कंटिन्यू। गायतोंडे, मला असं वाटतंय की रुपालीताईंना जे बाळ मंदिरात सापडलं ते बाळ खरं तर माझं आहे। आणि मला फक्त हे वाटत नाहीये, मला खात्री पटते। गायतोंडे, माझं बाळ रडतंय, आत आवाज येतोय ना? एक मिनिट मॅडम। गायतोंडे, अहो काय झालं तुम्हाला? मॅडम मी काही प्रश्न विचारतो
त्याची प्लीज उत्तरं द्याल तुम्ही? हो तुम्हाला आठवतोय आपण एका शेतावरच्या घरात गेलो होतो, तिथे तुम्हाला बाळ रडण्याचा आवाज ऐकू आला होता. हो तुम्हाला 100% असं वाटत होतं की ते बाळ तुमचं आहे म्हणून. हो गायतोंडे. नंतर काही अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये आले होते, तुम्ही बाळाला शोधत फिरत होता, तेव्हा तुम्हाला 100% असं वाटत होतं की बाळ आसपास आहे. हो गायतोंडे. येस, म्हणजे दीपा आसपासच होती तेव्हा. एक मिनिट. दीपा कोण? दीपा काय म्हणताय तुम्ही? मॅडम ऐका ना, ते आपण ज्या शेतावरच्या घरात गेलो होतो ना, तिथे जे नवरा बायको राहत होते त्यांचं नाव अण्णा आणि दीपा. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे एकच बाळ होतं? हो बरोबर. मग काही दिवसांनी मला एक ईमेल आला होता आणि त्या ईमेलच्या माहितीप्रमाणे त्यांना जुळी बाळं होती. तर हे दुसरं बाळ आलं कुठून? मलाही शंका आली तेव्हा, म्हणून मी तडक त्यांच्या शेतावरच्या घरी गेलो, तर ते तिकडनं गायब होते आणि ते आजतागायत गायब आहेत. गायतोंडे तुम्ही काय सांगताय? एवढंच नाही मॅडम, तर ते दोघं जुळ्या बाळांना घेऊन हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते. बाळाचा आवाज. बाळ रडतंय बापू. ए अगं बा- आपल्या अगं कलेक्टर बाई, गायतोंडे अहो मी आणि बापू इथं हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बाळाची चौकशी करण्यासाठी, आणि त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये अर्जुनही आला होता आणि त्याच दिवशी मला बाळाचा आवाजही आला होता त्याच हॉस्पिटलमध्ये. म्हणजे गायतोंडे तुम्हाला कळतंय का? त्याच दिवशी त्या 2 बाळांना घेऊन ती दीपा आणि अण्णा ते दोघ जण त्याच हॉस्पिटलमध्ये आले होते. मॅडम हे सगळं बघता असं वाटतंय की जे बाळ रडण्याचा आवाज येतोय तुम्हाला ऐकू, तो खरा आहे आणि ते बाळ तुमचंच आहे. ते तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? अहो मॅडम, मी हे सांगायला तुमच्या घरी सुद्धा आलो होतो, पण पण काय? अर्जुनने अडवलं. काय तुंडी तुम्हाला कळतंय का? आपण खूप मोठी गोष्ट मिस केली आहे. आपण या गोष्टीवर आधी बोलायला पाहिजे होतं. आता माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये कोणी येणार नाही, अर्जुन सुद्धा नाही. हो मॅडम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुपाली वहिनींना ज्या वेळेस हे बाळ सापडलंय त्याच वेळेपासून हे दोघं गावातनं गायब आहेत. काय तुंड्या हे तुम्ही ऐका ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा आणि त्या जोडप्याचा शोध घ्या आणि मला लगेच कळवा काय कळालं तर. प्लीज तुम्ही. येस मॅडम. काय तुंड्या निघा लवकर. येस मॅडम, आय एम सॉरी, आम्ही कोणीच तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. मी तुमची माफी मागतो. गायतोंडे आता हे सगळं ठीक आहे. हे बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही लवकरात लवकर शोध घ्या आणि मला लगेच कळवा. येस मॅडम, मी लगेचच तुम्हाला अपडेट्स देतो. येस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.